विद्यार्थी मित्रांनो, आज आपण कंपनी आणि कंपनीला आवश्यक असणारे भाग भांडवल याचा विचार करणार आहोत. हा विचार करत असताना मागच्या व्हिडिओमध्ये आपण कंपनीच्या जे कर्जरोख्यांच्या द्वारे जे भांडवल गोळा केले जातं आणि हे भांडवल गोळा करत असताना त्या ठिकाणी त्या कर्जरोख्यांचे प्रकार या माध्यमातून आपण कंपनीला आवश्यक असणारं कर्जाऊ स्वरूपाचं भांडवल कसं गोळा करता येते याचा व्हिडिओ आपण मागच्या तासाला पाहिलेला आहे. आज आपण त्याच्याच पुढे कंटिन्युएशन करणार आहोत की जसे कर्जाऊ भांडवलाच्या बाबतीत ठेवींचा स्वीकार करत असताना ठेवी स्वीकारणं हा एक अत्यंत महत्त्वाचा कंपनीला किंवा प्रमंडळाला भांडवल उभे करण्याचा महत्त्वाचा पर्याय उपलब्ध झालेला आहे. म्हणून हा महत्त्वाचा पर्याय ठेवींचा स्वीकार करणे, ॲक्सेप्टन्स ऑफ व्हेरियस टाइप्स ऑफ डिपॉझिट. कंपनी कायदा 2013 त्यातील कलम 2 उपकलम 31 अन्वये जर आपण पाहिलं तर ठेवी गोळा करण्याकरिता या ठिकाणी सार्वजनिक कंपनी असो, खाजगी कंपनी असो, खाजगी कंपनीला सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे सार्वजनिक कंपनीला ठेवींचा स्वीकार करावायचा असेल तर या ठेवी स्वीकारण्याकरिता कमीत कमी या प्रामुख्यानं 6 महिने आणि जास्तीत जास्त 36 महिने हा त्याचा कालावधी असतो. पहा, यापेक्षा जास्त आपल्याला ठेवींची मुदत वाढवता येत नाही. म्हणजेच हे अल्प मुदतीचं भांडवल जे आहे हे भांडवल गोळा करण्याकरिता कंपनी कायदा कलम 2 त्यातील उपकलम 31 नुसार जर आपण पाहिलं तर भांडवल उभे करणे आणि हा भांडवल उभे करण्याचा जो पर्याय जो आहे हा पर्याय मात्र कंपनीच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. सार्वजनिक ठेवी ही अल्प मुदतीच्या भांडवल उभे करण्याचा सर्वात महत्त्वाचा आणि सुलभ व स्वस्त पर्याय म्हणून त्याच्याकडे पाहिलं जातं. या पद्धतीनुसार जर आपण पाहिलं, कंपनी किंवा प्रमंडळ जनतेची बचत किंवा जनतेकडनं जी काही रक्कम घेतली जाते, जनतेची बचत रक्कम ठेव म्हणून स्वीकारतात व आपली भांडवल उभारणी करू शकतात. या ठेवींवर कंपनी आकर्षक दराने व्याज देत असते. कंपनी ठेवीदाराला या ठेवी ठेवल्याबद्दल ठेव पावती देत असते, ज्याला आपण डिपॉझिट रिसिप्ट या नावाने ओळखतो. पहा, त्याचबरोबर या ठेवीबाबतच्या सर्व अटी शर्ती या ठेव पावतीमध्ये निर्देशित केलेल्या असतात. थोडक्यात ही ठेव पावती म्हणजे कंपनीने या ठेवीदारांकडनं घेतलेल्या कर्जाचा एक लेखी पुरावा म्हणून तो आपल्याला ग्राह्य धरता येतो. सुरक्षित किंवा असुरक्षित कर्जाऊ रक्कम असू शकते, ज्याला सेक्युर्ड आणि अनसेक्युर्ड असं आपण म्हणतो. पहा, कंपनी कायदा 2013 कलम 2 उपकलम 31 नुसार ठेवींच्या द्वारे अथवा कर्जाच्या द्वारे अथवा कोणत्याही इतर स्वरूपात निधींचा स्वीकार केला जातो आणि हा केलेला स्वीकार यांचा समावेश ठेवीमध्ये केला जातो. परंतु भारतीय रिझर्व्ह बँकेच्या नियमनानुसार किंवा सल्ल्यानुसार विहित केलेल्या विभागात काही निधींचा अंतर्भाव केला जात नाही. काही निधी या ठेवी म्हणून त्याचा स्वीकार केला जात नाही आणि म्हणून या कंपनी कायदा 2013 अन्वये जर आपण पाहायचं सांगायचं म्हटलं
तर या ठिकाणी कंपनी नियमन कायदा 2014 कलम 2 उपकलम 1 नुसार की असे काही उत्पन्नाचे स्रोत आहेत की ज्यांना आपण ठेव या सदरामध्ये त्यांचा विचार करू शकत नाही किंवा त्यांचा समावेश केला जात नाही. यामध्ये पहिला जो काही स्रोत जो आहे किंवा आपण असं म्हणूया की केंद्र सरकार किंवा राज्य सरकार यांच्याकडून कोणतीही मिळणारी रक्कम किंवा कोणतंही मिळणारं अनुदान हे अनुदान ठेव म्हणून स्वीकारलं जात नाही किंवा ठेवीच्या सदरात त्याचा उल्लेख केला जात नाही. त्याचप्रमाणे कोणत्याही बँकेकडून कर्ज म्हणून मिळणारी कोणतीही रक्कम, समजा आपण एखाद्या बँकेकडनं कर्ज घेतलं आणि ती या सार्वजनिक किंवा कंपनीमध्ये ठेव सदरामध्ये ठेवली तर मात्र तिचा स्वीकार या ठिकाणी केला जात नाही. ती ठेव होऊ शकत नाही, कारण कर्ज घेऊन पुन्हा ठेवणं म्हणजेच या ठिकाणी या रकमेचा कुठेही कर्ज म्हणून, थोडक्यात आपल्याला असं म्हणता येईल की कोणत्याही बँकेकडून कर्ज म्हणून मिळणारी कोणतीही रक्कम यामध्ये अंतर्भूत केली जात नाही. त्याचबरोबर परदेशी सरकार किंवा परदेशातून, त्याचप्रमाणे आंतरराष्ट्रीय बँकांकडून बऱ्याच वेळेला विविध प्रकारच्या रकमा या कंपन्यांना मिळत असतात. या रकमांचा देखील अंतर्भाव आपल्याला ठेवींमध्ये करता येत नाही. मित्रहो, या ठिकाणी आपल्याला असं देखील म्हणता येईल की कोणत्याही इतर कंपनीकडून प्राप्त झालेली रक्कम, त्याचबरोबर विविध प्रकारची बंधपत्रे किंवा वाणिज्य पत्रांचे वाटप करून उभी केलेली रक्कम म्हणजे ती कर्जवूच झाली, त्यामुळे तिचा अंतर्भाव हा ठेवीमध्ये केला जात नाही. त्याचबरोबर कंपनीमध्ये जर आपण पाहिलं तर भाग किंवा कर्ज रोख्यांची विक्री केली जाते पहा. मग या भाग किंवा कर्ज रोख्यांची विक्री करून जेव्हा ती रक्कम ठेवीमध्ये प्राप्त करत असाल तर तिचा अंतर्भाव ठेवी या सदरात आपल्याला करता येत नाही. त्याचबरोबर व्यापारी पतपत्राच्या विक्रीने प्राप्त झालेली रक्कम, व्यापारी पतपत्रे, ट्रेड बिल किंवा ज्याला आपण बिल्स ऑफ एक्सचेंज, याच्या माध्यमातून जी आपल्याला रक्कम मिळेल. समजा एखादे बिल आपण एखाद्या बँकेमध्ये वटवलं, डिस्काउंट केलं आणि हे बिल डिस्काउंट केल्यानंतर जी रक्कम मिळते ती रक्कम आपण ठेव या सदराखाली कंपनीकडे ठेवू शकत नाही. हा एक महत्त्वाचा भाग आहे. आणि सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे कंपनीचे जे काही विश्वस्त आहेत या विश्वस्तांमार्फत मिळालेली किंवा प्राप्त झालेली रक्कम ही सुद्धा ठेव म्हणून आपण ठेवू शकत नाही. मित्रहो, या ठेवी स्वीकारण्याच्या अटी व शर्ती यांची आपण सविस्तर चर्चा ही प्रकरण 5 मध्ये करणार आहोत. त्यामुळे आपण या ठिकाणी पुढचा मुद्दा जो आहे तो म्हणजे बंधपत्रे याचा विचार करणार आहोत. तर आपण बॉन्ड्स असं म्हटलेलं आहे पहा. बंधपत्रे ही एक कर्जाऊ प्रतिभूती आहे. बंधपत्रे ही एक कर्जाऊ प्रतिभूती आहे, ज्याला आपण डेट सिक्युरिटी या नावाने आपण ओळखतो पहा. डेट सिक्युरिटी कंपनी कायदा 2013 कलम 2/31 मध्ये जर आपण पाहिलं तर कर्जाची रक्कम व्याजासह परत करण्याचा हा औपचारिक करार आहे. बंधपत्रधारक हा संस्थेचा धनको असतो, तो कर्ज देणारा असतो आणि म्हणून त्याला आपण धनको असं म्हटलेलं आहे. त्याला या बंधपत्रांवर निश्चित दराने व्याज दिलं जातं. सर्व बंधपत्रांना मुदत पूर्तीची तारीख असते, त्याला आपण डेट ऑफ मॅच्युरिटी असं आपण म्हणतो बा. व भविष्यात ठराविक तारखेला रोख रकमेच्या स्वरूपात दिली जाते. थोडक्यात कंपनी कायदा 2013, त्याचबरोबर कंपनी कायदा आणि नियमन कायदा 2014 कलम 2 उपकलम 1 नुसार जर आपण पाहिलं तर या ठिकाणी आपल्याला या बंधपत्रांच्या बाबतीत एक वैशिष्ट्य सांगता येईल. यामध्ये बंधपत्राची जी काय व्याख्या या ठिकाणी सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. या व्याख्येमध्ये जर आपण पाहिलं तर वेबस्टर डिक्शनरीनुसार बंधपत्र म्हणजे व्याजधारक कर्जाचे असे प्रमाणपत्र आहे की ज्याद्वारे बंधपत्र देणारा
विशिष्ट मुदतीनंतर ठराविक रक्कम देण्याचे मान्य करत असतो. ठराविक रक्कम देण्याचं वचन प्रॉमिस या ठिकाणी देत असतो आणि म्हणून त्याला आपण बंधपत्रे असं म्हटलेलं आहे. अशा प्रकारे कर्ज घेत असताना आणि कर्जाचा पुरावा म्हणून बंधपत्र जारी केले जाते. व्याजाची रक्कम एका निश्चित अंतराने किंवा वेगळ्या कालावधीमध्ये इंटरव्हलद्वारे ही व्याजाची रक्कम दिली जाते. कालावधीत किंवा मुदत संपल्यानंतर सुद्धा ही व्याजाची रक्कम दिली जाते. ही बंधपत्र जे आहे या बंधपत्रावरील जर सांगायचं प्रामुख्यानं याचं वैशिष्ट्य जर सांगायचं म्हटलं तर वित्त व्यवस्थेचे स्वरूप. या वित्त व्यवस्थेच्या स्वरूपामध्ये प्रामुख्यानं हे बंधपत्रे जे आहेत ही बंधपत्रे हे म्हणजे आपल्याला मिळणारं कंपनीला मिळणारं भांडवल जे आहे हे एक दीर्घकालीन भांडवलाचा स्रोत आहे आणि म्हणून ही बंधपत्रे 5 वर्ष 10 वर्ष 15 वर्ष किंवा 25 वर्षापर्यंत सुद्धा यांचा कालावधी असू शकतो. म्हणजे वित्त व्यवस्थेचे स्वरूप जे आहे हे स्वरूप त्यावर त्याला निर्देशित करता येईल. त्यानंतर पुढचा जो आहे तो म्हणजे बंधपत्र धारकाचे व्यावसायिक स्थान. कंपनी कायदा. या कंपनी कायद्यामध्ये जर आपण पाहिलं तर यांचं व्यावसायिक स्थान काय आहे. थोडक्यात आपल्याला असं म्हणता येईल की ज्याप्रमाणे कंपनीचे भागधारक हे कंपनीचे मालक असतात, मग हे बंधपत्रधारक जे आहेत हे सुद्धा कंपनीचे धनको असतात आणि म्हणून कंपनीचे धनको असल्यामुळे त्यांना डेटर्स अँड क्रेडिटर्स ही कन्सेप्ट जी आहे ही संकल्पना जी आहे ही संकल्पना आपल्याला विचारात घ्यावी लागते. हे कंपनीचे धनको असल्याने ते कंपनीचे मालक नसल्यामुळे कंपनीच्या सर्वसाधारण सभा ज्या आयोजित केल्या जातात या सभांमध्ये ते उपस्थित राहू शकत नाही. त्या सभांमध्ये कुठल्याही प्रकारचा सहभागी होऊ शकत नाही. त्याचबरोबर त्यांना कंपनीच्या मतदान प्रक्रियेमध्ये हक्क नसल्यामुळे ते कंपनीच्या व्यवस्थापन प्रक्रियेमध्ये सुद्धा सहभागी होऊ शकत नाही. त्यांना सहभागी होता येत नाही. हे प्रामुख्याने आपल्याला या ठिकाणी सांगता येईल. त्याचबरोबर बंधपत्रावरील परतावा हे एक अत्यंत महत्वाचं वैशिष्ट्य या ठिकाणी आपल्याला सांगता येईल. कंपनी कायदा 2013 कलम 2 उपकलम 31 नुसार जर आपण पाहिलं तर या बंधपत्रधारकांना निश्चित दराने व्याज अदा केलं जातं. निश्चित दराने व्याज दिले जातं. हे व्याज निश्चित अंतराने दिले जातं किंवा त्या बंधपत्राची मुदत संपल्यानंतर सुद्धा ते देय असते किंवा दिले जाते. हे या ठिकाणी आपल्याला प्रामुख्याने सांगावं लागेल. त्यानंतर सर्वात महत्वाचा पुढचा जो आहे ज्याला आपण परतफेड. बंधपत्राची विशिष्ट मुदतीची वेळ असते. मी आताच मित्रांनो तुम्हाला सांगितलं की ही बंधपत्रे 5 वर्ष 10 वर्ष 15 वर्ष 25 वर्ष या कालावधीसाठी विक्रीसाठी आणली जातात. त्यामुळे कंपनीला मिळणारं भाग भांडवल हे दीर्घकालीन भाग भांडवल आपल्याला कमी व्याजदराने उपलब्ध होऊ शकतं. ज्याला आपण बऱ्याच वेळेला मुख्य रकमेची परतफेड ज्याला आपण प्रिन्सिपल अमाऊंट ही सुद्धा परतफेड करण्याचा विचार या ठिकाणी केला जातो. या पद्धतीने बंधपत्राच्या पद्धतीनं जेव्हा आपण एखाद्या विशिष्ट पद्धतीनं भांडवलाची उभारणी करतो त्याचप्रमाणे आपण या अजूनही 2 पद्धती आहेत. त्यामध्ये पहिली जी आहे ज्याला आपण अमेरिकन ठेव पावती. अमेरिकन ठेव पावती ही अमेरिकन ठेव पावती जी आहे ADR ज्याला आपण ADR या नावाने ओळखणार आहोत. अमेरिकन डिपॉझिटरी रिसिप्ट. त्याचबरोबर जागतिक ठेव पावती ज्याला आपण ग्लोबल डिपॉझिटरी रिसिप्ट या नावाने त्याचा आपण विचार करणार आहोत. सार्वजनिक कंपनी भागांची नोंदणी व विक्री निरनिराळ्या भाग बाजारांमध्ये करत असते. भारतीय कंपन्यांच्या भागांची खरेदी विक्री भारतीय भाग बाजार ज्याला आपण इंडियन स्टॉक एक्सचेंज या नावाने आपण ओळखतो. यामध्ये भारतामध्ये जर प्रामुख्याने सांगायचं म्हटलं तर मुंबईमध्ये बॉम्बे स्टॉक एक्सचेंज, त्याचबरोबर नॅशनल स्टॉक एक्सचेंज येथे या भागांची खरेदी विक्री केली जाते. मुक्त व्यापारी धोरणाचा भारतीय अर्थव्यवस्थेने स्वीकार केल्यापासून त्याचबरोबर जागतिकीकरणामुळे काही भारतीय कंपन्यांचे भाग विदेशी बाजारात
किंवा विदेशी भाग बाजारात नोंदणी करून खरेदी विक्री केले जातात. यामध्ये न्यूयॉर्क स्टॉक एक्सचेंज तसेच नॅशनल असोसिएशन सिक्युरिटीज डीलर्स, ऑटोमेटेड कोटेशन अशी काही उदाहरणे आपल्याला या ठिकाणी सांगता येईल. या भाग बाजारामध्ये भागांची नोंदणी करण्यासाठी भारतीय कंपन्यांना त्या भाग बाजाराच्या धोरणांची पूर्तता करावी लागते. निश्चितच या भागांची विक्री करताना विदेशी भाग बाजारांचे नियम, ध्येय धोरणे ही भारतीय भाग बाजारांच्या नियमांपेक्षा खूपच वेगवेगळी असतात. त्याचे पालन या कंपन्यांना करावं लागतं. यासाठी ज्या भारतीय कंपन्या थेट विदेशी भाग बाजारामध्ये भागांची नोंदणी करू शकत नाही, ते ठेव पावतीच्या द्वारे भागांची नोंद करू शकतात. अशी तरतूद कंपनी कायद्यामध्ये केलेली आहे. मित्रो, अमेरिका व युरोप ही पुढारलेली राष्ट्र जी आहेत, विकसित राष्ट्र जी आहेत, यामध्ये भाग बाजारात अशा ठेव पावत्यांची, ज्याला आपण अमेरिकन ठेव पावती, ज्याला ADR, आणि जागतिक ठेव पावती, ज्याला आपण GDR म्हणजे ग्लोबल डिपॉझिटरी रिसीट, खरेदी विक्री यांची डॉलर किंवा युरो या चलनाने केली जाते. साहजिकच अशा प्रकारे खरेदी विक्री करत असताना भारतीय कंपनी, ज्याला आपण भागपेढी, ज्याला आपण डिपॉझिटरी या नावानं आपण त्याचा विचार करणार आहोत. परंतु याच्यामध्ये जर प्रामुख्याने सांगायचं म्हटलं तर भारतीय कंपनी भागपेढी, ज्याला आपण डिपॉझिटरी, या मध्यस्थाला समहक्क भागांची विक्री करते. यामध्ये सिटी बँक किंवा बँक ऑफ न्यूयॉर्क इत्यादी परदेशी बँका भागपेढी म्हणून कार्यरत आहेत. त्याचबरोबर या भागपेढी बँका गुंतवणूकदाराला भागांच्या मधल्यात ADR म्हणजेच अमेरिकन डिपॉझिटरी रिसीट आणि GDR म्हणजेच आपण जागतिक ठेव पावती त्यांना देऊ करतात. प्रत्येक ठेव पावतीमध्ये निश्चित संख्येचे भाग नमूद केलेले असतात. या ठेव पावत्या ADR व GDR त्यानंतर परदेशातील लोकांना विकल्या जातात. या ठेव पावत्यांचं वैशिष्ट्य अगदी भागासारखीच असतात. थोडक्यात त्यांची नोंदणी भाग बाजारात केली जाते, करणं आवश्यक असतं. भागांसारखीच मागणी आणि पुरवठ्यानुसार यांच्याही बाजार मूल्यामध्ये, यांच्याही किमतींमध्ये निश्चितपणे बदल होत असतात, चढ उतार होत असतात. हे होणारे चढ उतार जे आहेत त्यानुसार याची मागणी आणि पुरवठा याचा देखील विचार या ठिकाणी केला जातो. आणि म्हणून ठेव पावतीच्या धारकांना किंवा हे ठेव पावती धारक जे आहेत या धारकांच्या वतीने त्यांच्या भागांचे साठे, भागपेढ्या स्वतःकडे ठेवत असतात, ज्याला आपण डिमॅट्री अकाउंट असं म्हणतो. पहा, सर्वात महत्वाची बाब म्हणजे GDR व ADR या दोन्ही ठेव पावत्याच आहेत. दोन्हीलाही आपण ठेव पावत्याच असं म्हणणार आहोत. या दोन्हीमध्ये फरक एकच एवढाच आहे की ADRची अमेरिकनमध्ये ADR जे आहे अमेरिकन ठेव पावती, या ठेवींची विक्री फक्त अमेरिकेतच होते. आणि GDRची ठेव पावती जी आहे या ठेव पावतीची विक्री इतर सर्व देशांमध्ये होत असते. म्हणजे अमेरिका सोडून इतर सर्व देशांमध्ये हिची विक्री केली जाते. मित्रहो, विदेशी गुंतवणूकदार व अनिवासी भारतीय ADR आणि GDR च्या माध्यमातून ठेव खरेदी करून त्यांचे पैसे गुंतवू शकतात. यासाठी स्वतःच्या समक भाग व्यापार खात्याचा, ज्याला आपण इक्विटी ट्रेडिंग अकाउंट, उपयुक्त ADR आणि GDR च्या खरेदीसाठी सुद्धा करू शकता. म्हणजे ते आपल्या ट्रेडिंग अकाउंटचा सुद्धा त्याचा या ADR किंवा अमेरिकन ठेव पावती
आणि जागतिक ठेव पावती खरेदी करण्याकरिता या पैशाची गुंतवणूक करू शकतात. त्याचबरोबर कंपनी स्वदेशी चलनात लाभांश भाग पेढ्यांकडे देतात, तर या भागपेढ्या त्याचे रूपांतर गुंतवणूकदाराच्या चलनात करून त्यांना लाभांश पोहोचवण्यासाठी प्रयत्न करतात. ज्या भागामध्ये GDRची किंवा प्रामुख्याने आपण म्हणूया की ज्या भाग बाजारामध्ये जागतिक ठेव पावतीची विक्री केली जाते, ही कोणकोणत्या ठिकाणी विक्री केली जाते हे पाहणं देखील अत्यंत महत्त्वाचे आहे. अमेरिकेच्या बाबतीत तर मी आत्ताच तुम्हाला सांगितले की ती पावती फक्त अमेरिकेतच ती ठेव स्वीकारली जाते, इतरत्र ठेव स्वीकारली जात नाही. म्हणजे बाकीच्या ठिकाणी ज्या ज्या ठिकाणी ही जागतिक ठेव पावती तिला भाग बाजारामध्ये ती उपलब्ध करून दिली जाते. यामध्ये पहिलं उदाहरण सांगता येईल आपल्याला लंडन स्टॉक एक्सचेंज. या लंडन स्टॉक एक्सचेंजमध्ये ही जागतिक ठेव पावती प्रामुख्यानं विक्रीसाठी उपलब्ध होऊ शकते. त्याचबरोबर लक्झबर्ग बोर्ग स्टॉक एक्सचेंज, लक्झबर्ग बोर्ग स्टॉक एक्सचेंज याचा सुद्धा विचार केला जातो. त्यानंतर दुबई पाठोपाठ सिंगापूर स्टॉक एक्सचेंज आणि हाँगकाँग स्टॉक एक्सचेंज या ठिकाणी मात्र आपल्याला जागतिक ठेव पावती प्रामुख्यानं या ठेवल्या जातात. अमेरिकेमध्ये मात्र फक्त अमेरिकन ठेव पावतीचा स्वीकार केला जातो. या पद्धतीनं सुद्धा आपल्याला कंपनीसाठी भांडवलाची जमवाजमव करता येते, भांडवल गोळा करता येतं, हे देखील अत्यंत महत्त्वाचं आहे. आणि म्हणून आपल्याला प्रामुख्याने या ठिकाणी असं म्हणता येईल की सर्वसाधारणपणे कर्जाऊ भांडवलाचे स्रोत विचारात घेत असताना ठेवींचा स्वीकार, बंधपत्रे आणि त्याचबरोबर अमेरिकन ठेव पावती व जागतिक ठेव पावती यांचा देखील विचार करणं अत्यंत महत्त्वाचं आहे. भारतीय भाग बाजारामध्ये ज्याला आपण इंडियन स्टॉक एक्सचेंज, यामध्ये सुद्धा विविध भाग बाजारामध्ये भारतामध्ये मुंबई बॉम्बे स्टॉक एक्सचेंजमध्ये सुद्धा या ठिकाणी भागांची खरेदी विक्री केली जाते, ठेवींची खरेदी विक्री केली जाते. आणि म्हणून आपल्याला या माध्यमातून देखील कंपनीसाठी आवश्यक असणारं भांडवल गोळा करता येते, उभे करता येते. यानंतर आपण पाहणार आहोत व्यावसायिक बँका, ज्याला आपण कमर्शियल बँका, हे आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तोपर्यंत धन्यवाद.